स्वागतम। मी प्राध्यापक महावीर थरकार, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे इतिहास विषयाचा अध्यापक म्हणून काम करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इतिहास विषयातील चौथ्या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत। चौथ्या प्रकरणाचं नाव आहे वसाहतवाद आणि मराठे। या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण व्हिडिओ भाग 1 आणि भाग 2 पाहिलेले आहे। त्यातून वसाहतवाद आणि मराठे याचा आढावा घेत असताना या वसाहतवाद्यांशी मराठ्यांचा संबंध कसा आला हे आपण पाहत होतो। त्यामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांच्याबरोबर मराठ्यांचे संबंध कसे आले हे आपण पाहिलेलं आहे। आता या व्हिडिओ भाग 3 मधून त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत, त्याच्या पुढची माहिती आपण पाहणार आहोत। म्हणजेच इंग्रज मराठे संबंध कसे होते याविषयीची माहिती आपण भाग 3 मधून पाहणार आहोत। म्हणजे या प्रकरणातला उपघटक क्रमांक 3 आहे इंग्रज मराठे संबंध। आता इंग्रज मराठे संबंध पाहत असताना सर्वसाधारणपणे मराठ्यांचा इंग्रजांशी संबंध कसा आलेला होता किंवा जो संबंध आला तो संबंध का आलेला होता हे पाहत असताना इंग्रज मराठे यांच्यामध्ये पहिल्यांदा वितुष्ट निर्माण झालेले होते। आता इंग्रज मराठे यांच्यात वितुष्ट का आले हे आपण पाहत असताना एक घटना इथे सांगता येईल। ती घटना इतिहासामध्ये अफजल खान जहाज प्रकरण या नावाने ओळखली जाते। आता अफजल खान जहाज प्रकरणामुळे इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये वितुष्ट आले असंही तर आपल्याला म्हणता येईल। आता हे वितुष्ट का आलेले होते तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफजल खानाच्या जहाज प्रकरणामुळे आलेला होता। आता अफजल खान जहाज प्रकरण नेमकं काय आहे तर अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट होणार होती। त्या भेटीपूर्वी मराठ्यांनी जिंकलेल्या दाभोळ बंदरात अफजल खानाची 3 जहाजं आलेली होती। त्या जहाजावरील माल उतरवण्यापूर्वीच खानाच्या मृत्यूची बातमी तिथे जाऊन पोचलेली होती। आता अफजल खानाचा मृत्यू झाला ही बातमी येताच त्या अफजल खानाचा दाभोळचा प्रतिनिधी महमूद शरीफ याने ही जहाजे दाभोळहून राजापूर येथे नेली। तेव्हा राजापूरचा सुभेदार अब्दुल करीम हा होता। त्याच्यावर त्या जहाजातील माल उतरवण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती। मराठ्यांनी राजापूर बंदरातील ही जहाजे जिंकून घेतली। अब्दुल करीम याने इंग्रजांकडून घेतलेले कर्ज तो फेडत नव्हता। इंग्रजांनी त्याच्याबरोबर खूप तगादा लावलेला होता, तरीही तो कर्ज फेडत नव्हता। त्यामुळे इंग्रजांनी त्या 3 पैकी 1 जहाज जप्त केलेले होते। मग मराठ्यांनी तगादा लावून हे जहाज द्यायला इंग्रज तयार होईनात, कारण मराठ्यांनी 3ही जहाज जिंकून घेतल्यामुळे त्या जहाजाची मालकी मराठ्यांची होती। मात्र त्यातले 1 जहाज इंग्रजांनी ताब्यात घेतल्यामुळे ती जहाज सोडवण्यासाठी आपल्याला मिळवण्यासाठी मराठ्यांनी तगादा लावलेला होता। मात्र जहाज परत देण्यास इंग्रज तयार होईनात। त्यावर उपाय म्हणून मराठ्यांनी जैतापूर येथील इंग्रजांचा दलाल वेलजी याला अटक केलेली होती। आता त्याला त्याची सुटका व्हावी म्हणून
फिलिप गिफर्ड हा आलेला होता, मात्र त्याला देखील मराठ्यांनी अटक केली, त्याला कैदेत टाकले. पुढे या दोघांची सुटका केली गेली. ह्या दोन्ही इंग्रज अधिकाऱ्यांची सुटका नंतर केली गेली. मात्र या कारणावरून मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले असं आपल्याला या वितुष्टाचं कारण पाहताना दिसून येईल. म्हणजेच मराठे इंग्रज यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होण्याचं कारण अफजल खान जहाज प्रकरण आहे असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही इंग्रज अधिकाऱ्यांना अटक केलेली होती. आता इंग्रज अधिकाऱ्यांच्या अटकेविषयी आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. आता छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते. तेव्हा रेविंग्टन, गिफर्ड, वेल्जी यांनी आदिलशहाला तोफांच्या दारुगोळा पुरवलेला होता. म्हणजे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये अडकलेले असताना आदिलशहाला या इंग्रज अधिकाऱ्यांनी तोफांच्या दारुगोळा पुरवलेला होता. त्यामुळे त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राग होता. पुढे पन्हाळ्याच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली. तेव्हा राजापूरच्या स्वारीत इंग्रजांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव केला. हेनरी रेविंग्टन, रिचर्ड टेलर, रँडोल्फ टेलर, फिलिप गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांना पकडून त्यांना 2 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी तुरुंगात टाकलेले होते. त्यापूर्वीच्या इंग्रजांच्या वतीने त्यापूर्वीच त्या 2 वर्षे त्यांना कैदेत टाकलेले होते. त्यापूर्वीच इंग्रजांच्या वतीने एक अधिकारी स्टीफन वुस्टिक याने छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे वखारींच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी तो रायगडावर आलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील सुंदरजी व पिलाजी हे सुद्धा इंग्रजांना त्यावेळी भेटलेले होते. मात्र या भेटीच्या वेळी जी चर्चा झाली त्या चर्चेला काय यश आले नाही. म्हणजे ही वेळ अयशस्वी ठरली असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये एक तह झालेला होता. आता या तहाची माहिती घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्यावेळी रायगडावर आयोजित केलेला होता, त्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी रायगडावर हेनरी ऑक्झिंडेन हा इंग्रज वकील हजर होता. त्याने 12 जून 1674 रोजी छत्रपती शिवरायांशी एक तह केला आणि त्या तहामध्ये काही अटी घातल्या गेल्या. आता इंग्रज मराठा यांच्यामध्ये जो तह झाला त्या तहाच्या अटी कोणत्या होत्या, तर त्यामध्ये पहिली अट अशी होती, स्वराज्यात व्यापार करण्यास परवानगी मिळावी. म्हणजे इंग्रजांना स्वराज्यामध्ये व्यापार करण्यास परवानगी मिळावी अशी एक पहिली अट या तहामध्ये घालण्यात आलेली होती. त्यानंतर राजापूर, दाभोळ, चौल, कल्याण येथे वखारी उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर तिसरी अट घालण्यात आली, इंग्रजांच्या मालावर 2.5% जकात घेण्यात यावी. या अटी इंग्रज मराठा यांच्या तहामध्ये घालण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे या तहामध्ये ऑक्झिंडेन नावाचा जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याने राजापूरला इंग्रजांची वखार काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडून परवानगी मिळवलेली होती. म्हणजे त्याचबरोबर त्या इंग्रज अधिकाऱ्याने राजापूर येथे वखार उघडण्याची सुद्धा परवानगी मिळवली असे या ठिकाणी म्हणता येईल. हे सर्व करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सार्वभौमत्व मात्र राखलेले होते. सार्वभौमत्वाला बाधा येणार नाही याची छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षता घेतलेली होती. म्हणजे सार्वभौमत्व कसे राखले याविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकीयांचे छुपे हेतू आणि घुसखोरी ओळखलेली होती आणि सुरुवातीपासूनच त्यांचा प्रतिकार करायला सुरुवात छत्रपती शिवरायांनी केलेला होता. त्यासाठी समुद्रावर वर्चस्व मिळवायचे झाले
तर सागरी किनारे सुरक्षित राहिले पाहिजे. म्हणून या परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारणे, जलदुर्ग बांधणे इत्यादी उपाय छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले होते आणि स्वराज्याचे रक्षण, स्वराज्याचे सार्वभौमत्व त्यांनी टिकवलेले होते असं आपल्याला म्हणता येईल. ह्या ज्या परकीय सत्ता होत्या त्या परकीय सत्तांना स्वराज्यात व्यापार करण्यास परवानगी त्यांनी दिली. मात्र व्यापाराला परवानगी देत असताना त्यावर 2.5% जकात त्यांनी आकारलेली होती. राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर जो इंग्रज अधिकारी उपस्थित होता तो हेनरी ऑक्झिंडन हा इंग्रजांचा वकीलच होता. तो इंग्रजांचा वकील म्हणून त्यावेळी हजर झालेला होता. त्याने 12 जून 1674 रोजी छत्रपती शिवरायांच्या बरोबर जो तह केला त्या तहामध्ये शिवरायांनी इंग्रजांना राजापूर येथे वखार काढण्यास परवानगी दिली. मात्र परवानगी दिलेली असली तरी इंग्रजांच्या सर्वच अटी त्यांनी त्यावेळी मान्य केल्या नाहीत. त्या तहाच्या वेळी शिवरायांनी मराठ्यांचे सार्वभौमत्व कायम राखलेले होते हे स्पष्टपणे दिसून येते. या सर्व धोरणावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण कसे होते हे या ठिकाणी स्पष्ट होते असं आपल्याला सार्वभौमत्वाविषयी माहिती घेताना दिसून येईल. त्यानंतर हे जे इंग्रज वसाहतवाद होते या इंग्रज वसाहतवाद्यांनी या स्वराज्यामध्ये शिरकाव कसा केला किंवा भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठ्यांची जी सत्ता होती ती मराठ्यांची सत्ता संपुष्टात का आली याचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे इंग्रजांचा शिरकाव कसा झाला या इंग्रजांच्या शिरकावाविषयी किंवा भारतातील सर्वात प्रभावी सत्ता, सर्वात मोठी सत्ता मराठ्यांची सत्ता होती ती सत्ता संपुष्टात का आली याचा आढावा आपल्याला या ठिकाणी काही मुद्द्यातून घ्यायचा आहे. ही माहिती घेत असताना छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतरच्या काळात मराठ्यांची सत्ता नानासाहेब पेशव्यांच्याकडे गेलेली होती. नंतरच्या काळामध्ये मराठ्यांची सत्ता पेशव्यांच्याकडे गेली तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतली. इंग्रजांची मदत घेतल्याने मराठ्यांच्या राज्य कारभारामध्ये इंग्रजांचा शिरकाव झाला. म्हणजे मराठ्यांच्या सत्तेची सूत्रे पेशव्यांच्या हाती गेल्यानंतरच्या काळामध्ये इंग्रजांचा मराठी सत्तेमध्ये शिरकाव झाला असं या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल. मराठ्यांचा पेशवा नानासाहेब यांच्या नंतर त्यांचे दुसरे चिरंजीव थोरले माधवराव हे पेशवे झालेले होते. पण पेशवे पदासाठी त्यांचे चुलते रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेले. म्हणजे रघुनाथरावांना देखील पेशवे पदाची हाव होती आणि पेशवे पद आपल्याला मिळावं म्हणून रघुनाथराव हे इंग्रजांच्या आश्रयाला गेले असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. कारण रघुनाथरावांना पेशवे पद हवे होते आणि त्यासाठीच ते तिकडे आश्रयाला गेलेले होते हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. साधारणपणे इसवी सन 1765 मध्ये इंग्रजांनी मालवणचा किल्ला जिंकलेला होता. नारायणराव पेशव्यांच्या काळामध्ये इंग्रजांनी ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी काबीज करण्याचा प्रयत्न केलेला होता. उत्तरेत मुघल बादशहा शिंदे होळकरांच्या प्रभावाखाली होता. बादशहाला आपल्या प्रभावाखाली घेणे आणि नागपूरकर भोसले जे होते त्या नागपूरकर भोसल्यांचा बंगालमधील प्रभाव कमी करणे यासाठी इंग्रज सक्रिय झालेले होते. इंग्रजांचे आटोकाट त्यासाठी प्रयत्न सुरू होते असं आपल्याला इंग्रजांच्या शिरकावाविषयी माहिती घेताना दिसून येईल. त्यानंतर एक तह झाला. तो तह इतिहासामध्ये वडगावचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. आता या वडगावच्या तहाची माहिती घेत असताना इंग्रज मराठा यांच्यामध्ये जी युद्ध झालेली आहे त्या युद्धांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. आता इंग्रज मराठा यांच्यामध्ये किती युद्ध झाली तर 3 युद्ध झाली. त्या 3ही युद्धांची आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा आहे. म्हणजे
पहिले इंग्रज मराठा युद्ध, दुसरे इंग्रज मराठा युद्ध आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध, या तिन्ही युद्धांची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आता त्यामध्ये पहिल्यांदा पहिले इंग्रज मराठा युद्धाचा आढावा आपण या ठिकाणी घेऊया. पहिले इंग्रज मराठा युद्धाची माहिती घेत असताना इंग्रजांना व्यापाराच्या दृष्टीने साष्टी, वसई ते कोकण पर्यंतचा सर्व प्रदेश ताब्यात असणे आवश्यक वाटत होते. त्या दृष्टीने इंग्रजांनी आपल्या हालचाली सुरू केलेल्या होत्या. त्याचबरोबर पेशवेपदासाठी इंग्रजांच्या आश्रयास आलेल्या रघुनाथरावांना घेऊन इंग्रज मुंबईहून पुण्याला निघाले. इंग्रज मुंबईहून पुण्याला निघाले, सोबत रघुनाथरावांना घेतलेले होते आणि रघुनाथरावांना घेऊन ते मुंबईहून पुण्याला निघाले आणि पुण्याला येत असताना वडगाव या ठिकाणी त्यांची भेट झाली. म्हणजे इंग्रज आणि मराठा यांची भेट वडगाव येथे झाली आणि त्या ठिकाणी पहिले इंग्रज मराठा युद्ध घडून आले. आणि या ठिकाणी जी भेट झाली त्या भेटीच्या वेळी जे युद्ध घडून आले तेच युद्ध पहिले इंग्रज मराठा युद्ध म्हणून ओळखले जाते. आणि या युद्धामध्ये मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला. म्हणजे पहिल्या इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांचा विजय झाला आणि या विजयानंतर किंवा इंग्रजांच्या पराभवानंतर जो तह झाला तो वडगाव येथे झाला आणि तोच तह वडगावचा तह म्हणून इतिहासामध्ये ओळखला जातो. असं आपल्याला पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची माहिती घेताना दिसतो. या पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचा जो विजय झाला त्या विजयाप्रित्यर्थ त्यावेळी त्या ठिकाणी एक स्मारक बांधण्यात आलेलं आहे. म्हणजेच पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचे विजय स्मारक त्या ठिकाणी आहे. ते वडगाव मावळ या ठिकाणी विजय स्मारक आहे. त्याची प्रतिमा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. आता हे दुसरे इंग्रज मराठा युद्ध साधारणपणे इसवी सन 1803 ला झाले. त्यावेळी पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीस यांनी पेशवे, नागपूरकर भोसले, निजाम व हैदर यांचा इंग्रजांविरुद्ध चतुसंघ उभा केला. म्हणजे ह्या चारही सत्ताधीशांचे सैन्य एकत्रित करून आपली शक्ती वाढवून इंग्रजांशी लढण्यासाठी एक चतुसंघ नाना फडणवीस यांनी स्थापन केलेला होता. एक चतुसंघ उभा केलेला होता. मात्र या चार सत्तांपैकी एकाला म्हणजे निजामाला इंग्रजांनी फोडलेले होते. निजामाला आपल्या बाजूने इंग्रजांनी वळवून घेण्यात यश मिळवलेलं होतं. त्याचबरोबर हिंदुस्थानमध्ये इंग्रजांची कायमची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पराभूत करणे आवश्यक आहे. त्याशिवाय इंग्रजांना आपली सत्ता प्रस्थापित करता येणार नाही, आपल्या सत्तेचा विस्तार करता येणार नाही याची इंग्रजांना खात्री होती. म्हणून सर्वात प्रभावी सत्ता मराठ्यांची सत्ता होती. ती सत्ता पराभूत करणे हे त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे होते. हे इंग्रज गव्हर्नर वॉरन हेस्टिंग्स याच्या लक्षात आलेले होते. 1795 मध्ये खर्ड्याची लढाई झाली आणि या लढाईमध्ये मराठ्यांनी निजामाचा पराभव केलेला होता. नाना फडणवीसांचा काही काळानंतर मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव व यशवंतराव होळकर या दोघांमध्ये वितुष्ट आले. मग त्यांच्यात वितुष्ट आल्यामुळे यशवंतराव होळकर याने दुसरा बाजीराव पेशवा याच्यावर आक्रमण केले. त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला आणि इंग्रजांशी वसईचा तह केला. हा तह होळकर, शिंदे या सरदारांना अमान्य होता. त्यांना हे पटलेले नव्हते, त्यांनी मान्य केलेले नव्हते. त्यामुळे 1803 मध्ये इंग्रज मराठे यांच्यामध्ये दुसरे युद्ध झाले. परंतु या दुसऱ्या युद्धामध्ये मराठे सरदारांचा पराभव झाला आणि यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. असं आपल्याला दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची माहिती घेताना दिसून. त्यानंतर कालांतराने तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले आणि हे युद्ध अखेरचे युद्ध झाले, शेवटचे युद्ध झाले.
कारण इसवी सन 1817 ते 18 या कालावधीमध्ये ही युद्ध झाली आणि या युद्धामध्ये इंग्रजांचा पूर्णपणे विजय झाला, मराठ्यांचा, पेशव्यांचा पूर्णपणे पराभव झाला. त्यामुळे हे इंग्रज मराठ्यांच्यातले तिसरे युद्ध ठरलेले होते. 1817 साली इंग्रज मराठा यांच्यामध्ये हे युद्ध घडून आले आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा इंग्रजांनी पराभव केला. इसवी सन 1818 साली मराठ्यांची पूर्ण सत्ता, पेशव्यांची पूर्ण सत्ता संपुष्टात आली, पेशवाई संपुष्टात आली आणि इंग्रजांनी आपला युनियन जॅक पुण्यातील शनिवारवाड्यावर फडकवला आणि इंग्रजी सत्ता या मराठ्यांच्या सत्तेवर प्रस्थापित झालेली आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट केले. या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाला वार्षिक तनखा देऊन कानपूर जवळील बिठूर येथे ठेवले. म्हणजे अशा प्रकारे भारतात सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता इसवी सन 1818 मध्ये संपुष्टात आली असं आपल्याला इंग्रज मराठा यांच्यातील तिन्ही युद्धाची माहिती घेताना दिसून येईल. अशा प्रकारचे संबंध हे इंग्रज आणि मराठे यांच्यातले होते असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे या व्हिडिओ भाग 3 मध्ये आपण इंग्रज आणि मराठे यांचे संबंध कसे आले हे पाहत असताना अफजल खान जहाज प्रकरण नेमकं काय आहे हे आपण पाहिलं. इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये जो तह झाला त्या तहाची माहिती पाहिली. हे सर्व करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे सार्वभौमत्व कसे राखले त्या सार्वभौमत्वाविषयी माहिती आपण पाहिली. या मराठी सत्तेमध्ये इंग्रजांनी शिरकाव कसा केला याची माहिती आपण पाहिली. वडगावच्या तहाची माहिती आपण पाहिली. इंग्रज मराठे यांच्यामध्ये 3 युद्ध झाली, त्या तिन्ही युद्धांचा आढावा आपण घेतला आणि शेवटी मराठी सत्ता संपुष्टात कशी आली याचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढची माहिती आपण पुढच्या भागात घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.